लोकमान्य नगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे आज पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरमालक जय मातेरे यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालं असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरड कोसळल्यामुळे घरातील एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. तातडीनं त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी प्रशासनानं तात्काळ मदतकार्य सुरू करून आजूबाजूच्या 4 घरांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. उर्वरित रहिवाशांची राहण्याची सोय त्यांच्या नातेवाईकांकडे करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक प्रशासनानं संबंधित ठिकाणी धोका टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचा कहर ठाण्यातही सुरू असून शहरातील अनेक भागातील सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे. कोपरी भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं उपमुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर उतरून यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे. मुसळधार पावसानं ठाण्याला झोडपून काढले. सर्वत्र अंधार पसरला असून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित होत आहे. कळव्यात तर नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. निसर्गरम्य येऊर डोंगरावरही पाणी साचले. वाघबीळ गावातील रस्ते पाण्यात बुडाले असून पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झाले. मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट भागात पाणी साचले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता प्रशासनानं घरीच राहण्याचं आवाहन. या मुसळधार पावसामुळे माझिवडा येथील गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. या पाण्यामुळे कारागिरांनी तयार केलेल्या मूर्त्यांचं मोठं नुकसान झाले. आधीच वाढत्या महागाईमुळे आणि साहित्यांच्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या कारागिरांवर या अनपेक्षित पावसानं आणखी संकट ओढवले. पावसाचं पाणी कारखान्याच्या आत शिरल्यानं रंगकाम सुरू असलेल्या मूर्ती खराब झाल्या. काही मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडाल्यानं त्यांचा आकार बिघडलाय. त्यामुळे कारागिरांना मोठा आर्थिक फटका बसलाय. येत्या काही दिवसात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार असताना अशा प्रकारचं नुकसान झाल्यानं मूर्ती वेळेत तयार करून पुरवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे उभं राहिले. या घटनेमुळे कारागिरांनी शासनाकडून तातडीनं मदत मिळावी तसंच अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी. मागील 2 दिवसापासून ठाणे शहरात पडत असलेल्या पावसामुळे ठाणे जलमय झालं असून शहरातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसत होतं. ठाणे शहरात सोमवारी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मागील 2 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामध्ये काल सकाळपासूनच पावसानं सर्वांचीच त्रेधा तिरपट उडवली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरात पावसानं 100 नंबरी म्हणजे 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं घोडबंदर रोडवरील काजूपाडा गायमुख येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. तसंच येथील खड्डे देखील पुन्हा वाढल्यानं येथील वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू होती. दोन्ही बाजूंकडील वाहतुकीला त्याचा फटका बसला. पावसाचा जोर वाढल्यानं दुपारच्या सत्रातील शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आल्यानं शाळेत आलेल्या किंवा शाळा गाठू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. तिकडे शहरातील विविध भागात वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. पाणी साचलं होतं. शहरातील बहुतेक रस्त्यांवरील वाहतुकीवर या पावसाचा परिणाम जाणवून आला. गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं शनिवारी ठाणे शहरात दमदार हजेरी लावली. भारतीय हवामान खात्यानं 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार 15 ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यानंतर रविवार सुट्टीचा दिवसही पावसानं सार्थकी लावल्याचं दिसून आलं. ठाणे ते कासरवडवली हे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागतो. मात्र पावसामुळे या ठिकाणी 1.5 तासाचा कालावधी जात होता. विटावा पुलाखाली देखील पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. कोटनाका, विवियाना मॉल, माझिवडा, शांती सदन परिसरातही पाणी साचलं होतं. तर मुंब्र्यातील अमृतनगर, सोनाजीनगर, दारुल-फला मस्जिदजवळ, कादर पॅलेस, कौसा बाजार, वाई जंक्शन, श्रीलंका रोड, दोस्तीजवळ, मुंब्रा शीळ रोड, चौधरी कंपाऊंड, शीळ आदीसह दिव्यातील काही भागातही पाणी साचलं होतं. आज सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
मागील अनेक महिन्यांपासून थकलेली देयकं न मिळाल्यानं कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. कंत्राटदारांनी आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांसाठी त्यांची मोठी गुंतवणूक केली होती. मात्र देयकाचा विलंब झाल्यानं कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठा आणि कर्जफेड यात गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. वारंवार पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला, असं त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनात ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो कंत्राटदार सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनानेही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. कंत्राटदारांनी जर तातडीनं निधी उपलब्ध न झाल्यास पुढील काळात कामबंद आंदोलन करण्यात येईल, ज्यामुळे अनेक विकास कामं ठप्प होऊ शकतील, असा